तुम्हाला ते आपले महाराष्ट्राचे कपल माहीतच असणार. प्रसाद आणि प्रियंका मतलब प्राशिका म्हणून ओळखले जातात ते. आणि तुम्ही खूपच एक तुम्हाला नाही ओळखत असाल, तर मी यांचे फोटो तर नक्कीच लावीन. आणि दुसरी गोष्ट, ते जे बच्चा, बच्चा असा नको, बच्चा तसा नको, बच्चा तसा नाही, बच्चा तसा नाही, असे-असे म्हणणारे. तो प्रसाद जेव्हा आपल्या बायकोला म्हणते, "बच्चा, बच्चा, बच्चा." ते वाले कपल तुम्ही ओळखतच असणार. मी जेव्हा आय थिंक 2020 मतलब लिटरली 2020 मध्ये यांचे ब्लॉग्स पाहिले होते. जेव्हा तो प्रसादने एक चॅलेंज घेतला होता 7 दिवस न खाता खाण्याचा वगैरे, तेव्हा मी यांचे ब्लॉग बघितली होती. मतलब विचार करा हे किती वर्षापासून सोशल मीडियावर आहेत. मतलब जेव्हा लोकं सोशल मीडिया बघत मतलब बहुत अवेअरनेस कमी होता. सोशल मीडिया एवढे यूज नव्हते करत. बहुत कमी लोकं यूज करत होते. तेव्हापासून हे सोशल मीडियावर आहेत हे कपल. आणि लिटरली आता रिसेंटली खूप जास्त हे प्रसिद्ध झाले होते. त्यांच्या ते रेसिपीमुळे, की बच्चा हा खायचा आहे, बच्चा तो खायचा आहे, बच्चा मग हा, बच्चा तो, मग बच्चा बच्चा बच्चा, 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 बच्चा. ह्याच्यामुळे खूप फेमस झाले आणि खूप त्यांचे YouTubeवर 1 मिलियन्स 1 मिलियन सबस्क्रायबर आहेत. छान ग्रोथ करत होते आणि आजकाल त्यांचा जो ट्रेंड आहे भात-भाजी वगैरे बनवायचा, बकलावा बनवायचा, खाण्याचा, भोजनाचा, तो आजकाल चांगला चाललेला होता. सर्व गोष्टी व्यवस्थित होत्या. सर्व कामधंदा व्यवस्थित चालू होता. सर्व लोक व्ह्यूज चांगले भेटत आहेत. लोक पसंत करत आहेत. लोक व्ह्यूज मतलब एडिट्स बनवत आहेत. लोक फॅन्स झाले आहेत. सर्व गोष्टी भेटत आहेत. माणसाच्या आयुष्यामध्ये सर्व जेव्हा गोष्टी भेटतात ना, तेव्हा त्याची फालतू बुद्धी चालते आणि फालतू बुद्धी चालल्यामुळे त्याचा पूर्ण जो आयुष्य आहे, जो पूर्ण त्याचा जे कामधंदा आहे, पूर्ण 10 वर्षाची, 15 वर्षाची जे कडू-कडक करणारी मेहनत आहे, 15 वर्षाचे ठेवलेले लोकांनी नावं, एवढे व्ह्यूज, एवढे पूर्ण सर्व गोष्टी, एका गोष्टीमुळे पूर्ण पाणी, पाणी, पाणी होऊन जाते. मतलब मी रिसेंटली काही दिवसा पहिले एक अशीच रील बघत होती आणि मी प्रसाद आणि प्रियंकाला ओळखते. मतलब ॲज आपण जेव्हा बघतो तेव्हा आपल्याला ओळखतो ना, हां, चल यांचे ब्लॉग्स वगैरे पाहिले, ओळखतो, चला असा टाइप्स. ती एक रील आली, ज्यामध्ये प्रियंका एका मुलीसोबत होती, लहानशी मुलगी होती आणि ती बिलकुल प्रियंकासारखी दिसत होती. आणि मग शॉक की हे प्रियंकासारखी काऊन दिसत आहे? आणि म्हटलं हे काहीतरी वेगळं आहे. हा कोण आहे? कोणाची आयडी आहे? हे काय झालेलं आहे? वगैरे, वगैरे. मग मी चेक केली. तर तिथं त्या आयडीमध्ये लिहिलं होतं एआय. तर आय वॉज शॉक की म्हणलं एवढा फालतूगिरी, एवढी फालतूगिरी हे कोण करत मतलब ह्याने एक आयडी बनवला, की आमची प्रसाद आणि प्रियंकाची आयडी मतलब एका मुलीची आयडी, की हा ही आमची मुलगी आहे म्हणून. तर मी म्हटलं ओके हा नॉनसेन्सपणा कोण करू शकते? मतलब 2025 मध्ये आय नो की सर्व एआयचा जमाना आहे. परंतु तुम्ही एआयचा म्हणजे एआयची तुम्ही मुलगी क्रिएट करणार आणि मग तिला असे असे एक अकाउंट बनवणार आणि लिटरली मी सांगते त्याच्यामध्ये 5,000 फॉलोवर्स होते. मग त्यांनी आताच रिसेंटमध्येच आयडी बनवलं असेल आणि 5 दिवसामध्ये 5,000 फॉलोवर्स लिटरली त्या आयडीवर. मतलब एवढे लोकं मूर्ख आहेत, एवढे गाढव आहेत. जेव्हा मी ती आयडी बघितली आय वॉज छी! हे करायची काय गरज होती? स्वतःची मुलगी करा. नाही स्वतःची मुलगी तर त्यांचा पर्सनल प्रॉब्लेम आहे. मी त्याच्याबद्दल बोलणार नाही पर्सनल लाईफबद्दल. ज्यांची मुलगी आहे. परंतु एक अशी एआयची क्रिएट करणे एवढी मोठी मुलगी आहे आणि तुम्ही त्याला खात आहात, तिच्यासोबत खेळत आहात आणि त्यांनी लिटरली असे बी पोस्ट केल्या नव्हत्या, की आज ती शाळेत चालली, आज तिच्या खेळाचा दिवस आहे, आज समर कॅम्प आहे, आज हा खाल्लं, डेली रूटीन विथ माय चाइल्ड. व्हॉट? व्हॉट रिअली? मतलब एवढा मूर्खपणा, एवढा गाडरपणा. मतलब आपल्याला 2025 मध्ये 26 मध्ये आपण एआयचा जमाना आहे. एआयचा समोर आला. एआय लावत आहोत आपण. चंद्रावर चाललेला आहे. पण आपली जी रिअल ऑथेंटिटी आहे, जे रिअल गोष्टी आहे, जे आपण एक माणूस म्हणून जपल्या पाहिजे आपल्या जवळ, सर्व काही गोष्टी एआय नाही करू शकत. एआयमध्ये इमोशन्स नसतात. आणि ह्या कारणामुळे होय का कोणचा कारण होय पण मला मेजरली माहित नाही. पण हाच कारण वाटते जो ह्यानी मूर्खपणा केलाय. एका मुलीची एक पोर्ट्रे केला आणि आमची मुलगी आहे एआयची मुलगी. नो लाइक लाइक आई मतलब माझे एआयचे आई-वडील, माझ्या एआयचा फ्युचर, माझ्या एआयची माझा बुड्ढापणा. म्हणजे मी उद्या एक आयडी काढते जिथे मी लिहिते की एआयचा माझा बॉयफ्रेंड, एआयचा माझा पती, एआयचे माझे पोरं, एआयचे म्हणजे मी काहीच नाही करत. एआयचा माझा जॉब, एआयचं माझं प्रोफेशन, एआयचं माझे पैसे, एआयचे माझे बकलावा, एआयचे माझे दुबईचे ट्रिप्स. असे फालतूगिरी करू का मी? मतलब लोकं मला मूर्ख नाही, गाढव नाही, मला हॉस्पिटलमध्ये पाठवतील, "ए चावडे का करतेस तू ह्या सोशल मीडियावर?" मतलब लिटरली एवढा बयाडपण काऊन करला? मला आय डोंट नो. परंतु ह्याच्यामुळे काय होते ना, लोकांचे जे इमोशन्स असतात, आपण त्यांना आपण प्रेम करतो. ऑब्व्हियसली प्रियंका आणि प्रसाद खूप चांगले कपल्स आहेत आणि आपण त्यांना पसंत सुद्धा करतो. परंतु एक इमोशन अटॅच होतात त्यांच्यासोबत आणि तुम्ही एक कपल म्हणून एक एआयची मुलगी क्रिएट केला आणि तुमचे जे फॉलोवर्स आहेत त्यांना सुद्धा इमोशनली अटॅचमेंट होते त्या एआय पासून आणि खुदा ना खास्ता मतलब अशा गोष्टी झाल्या. खुदा ना खास्ता तो अकाउंट उडून गेला. मतलब खुदा ना खास्ता त्या अकाउंटला काहीतरी बरं वाईट झालं, तर तुमची एआयची मुलीचं काय झालं मग? एआयची मुलगी कुठं गेली मग? आणि ते जे ऑडियन्स आहेत आणि त्या ऑडियन्सच्या इमोशनसोबत तुम्ही खेळता. ऑडियन्स तुम्हाला पसंत करतात. तुम्ही एआयची पोरगी जमवता. मग तुमचे ऑडियन्स तुमच्या एआयच्या मुलीकडे जातात आणि तुमचं एआयचं अकाउंट उडाला समज, तर मग ते ऑडियन्स बिचारे बिछडतात ना लोकांच्या इमोशनसोबत खेळणे आणि हे गाईडलाईनच्या गाईडलाईनच्या अपोझिट सुद्धा आहे, की एआयची मुलगी लोकांच्या इमोशनसोबत खेळणे, एक नकली आयडी मतलब एक फेक आयडी, एक फेक म्हणजे असं दाखवणे, एक विश्व दाखवणे, की स्कूलला चालली, हा मूर्खपणा वाटते. एक ऑडियन्स म्हणून ऑडियन्सची मेंटॅलिटी सुद्धा अशी व्हायला लागते आणि तो एक नाही चांगला वाटत त्या गोष्टी. आणि लिटरली मेटाने मतलब Google म्हणू शकता किंवा मेटा म्हणू शकता, त्याने लिटरली Instagram ह्यांचा उडवून टाकलेला आहे. मतलब ह्यांचा Instagram नाही आहे, थँक गॉड YouTube तरी आहे, ह्यांचा पैसे तरी
भेटू शकतात. मतलब जे ते मेहनत आहे, काटकसरीची मेहनत आहे 10-15 वर्षाची, तर ते वेस्ट नाही गेली. परंतु यांचं Instagramचे अकाउंट आहे, मिलियन्स ऑफ फॉलोवर्स आहेत, मिलियन्स ऑफ गोष्टी आहेत. ते सर्व उडालेलं आहे आणि एआयचे सर्व अकाउंट यांचे उडालेले आहेत. आणि प्रसादचा लिटरली ट्वीट आला होता, की मला आम्हाला इन्फॉर्म न करता, आम्हाला मतलब असतं ना वॉर्निंग न देता, काही गोष्टी न करता, आमच्या अकाउंटला चेक नाही करता, सर्वच काही गोष्टी न केल्या आणि फक्त आमच्या डायरेक्ट अकाउंटच तुम्ही उडवलंय. हे किती चुकीचं आहे. आमची 15 वगैरे 16 वगैरे वर्षाची मेहनत आहे आणि एवढी सारी मेहनत तुम्ही एका सेकंदात उडवून टाकला, असं वगैरे त्यांनी ट्वीट वगैरे केला यायला वगैरे. मला असं वाटतं की नव्हतं करायला पाहिजेत, वॉर्निंग वगैरे द्यायला पाहिजे होती. पण मला असं वाटतं त्या मुलीमुळे झालं असेल. ते इट इज नॉट अ रिअल रिझन काय आहे. पण मला असं वाटतं की त्यांचा बाकीचा जो कंटेंट होता तो चांगला होता, प्युअर होता, मतलब चांगला होता. पण जे मेटाची मुलगी आणि मेटा सर्व तो काही क्रिएशन यांनी भुताडपण केला होता, त्या गोष्टीमुळेच यांचा अकाउंट वगैरे उडाला असेल. आणि ह्यांच्या मधलं एक पोस्ट होती, त्या पोस्टवर एवढे वाईट-वाईट कमेंट. मतलब एक असते ना की आपले मराठीचे लोकं इन्फ्लुएन्सर समोर चालले, तर आपल्याला एक महाराष्ट्रीयन म्हणून चांगलं वाटायला पाहिजे. जेव्हा मी त्यांच्या व्हिडिओज वगैरे बघत होती, तर मला असंच वाटायचं की यार मराठीचे कंटेंट क्रिएटर समोर आले पाहिजेत. मराठी लोकांना बघायला आवडलं पाहिजे. मराठी लोकांसोबत आपली अटॅचमेंट असते आणि जेव्हा मराठी लोकं एवढे समोर जातात, तर आपल्याला चांगलं वाटायला पाहिजे की यार ते सोशल मीडियामध्ये समोर गेले आणि त्यांच्याकडून आपल्याला शिकायला पाहिजे की यार आपल्याला बी तेवढा मोठा व्हायचं आहे वगैरे, वगैरे काइंड ऑफ स्टफ. आणि पर मराठीच लोकं जेव्हापासून त्यांचा अकाउंट उडवला गेलाय, मराठीच लोकं ज्यांचे ते फॉलोवर्स पण असतील, ज्यांना लोकं पसंत बी करत असतील, तेच लोकं आनंदित होत आहे की चांगला झाला यांचा बंद झाला, चांगला झाला यांची फालतूगिरी बंद झाला, बच्चा-बच्चा बंद झाला, चांगलं झालं, हा झाला. मतलब तुमचेच असते ना, असते ना, आपलेच लोकांना खातात, खातात, खातात. तर मराठी लोकं त्या मराठी लोकांचा एक म्हणजे एवढा मोठे फेमस पॉप्युलर पेजेवाले लोकं, एक मराठीचे कपल उडाले, त्यांचा अकाउंट उडाला, तर मराठी लोकं त्यांना खावायला घेतात, की चांगलं झालं, बरं झालं. मतलब आपलेच लोकं आपल्याला दगा देतात, हे गोष्ट एक्सेप्ट करू शकता आपण. कारण की हे भूतानं पारंपरिक हे गोष्ट आहे, की आपलेच लोकं, आपलेच घरचे, आपले रिश्तेदार, आपल्याच काकू, आपलेच चवडे, आपलेच काटून टाकतात सर्व गोष्टी. तशाने यांची हालत झालेली आहे. आणि सोशल मीडियावर लोकांचा प्रेम नाही तर लोकांचे गुस्सा सुद्धा दाखवत आहे, की एआयची मुलगी का बरं क्रिएट केलं, हा काहून केलं, तसं काहून केलं वगैरे. ह्या सर्व फालतूगिरी नव्हता करायला वगैरे पाहिजे. म्हणजे खूप सारे मतं होते. मला तरी वाटते ते एआयचा जो मुलगीचा प्रकरण आहे तो फालतूगिरी आणि भुताडपण आहे. त्याच्यामुळे यांचं एवढ्या वर्षाची जी मेहनत होती, एवढे चांगले ते कपल सुद्धा आहेत आणि मी म्हणते प्रे करते, की यांचा अकाउंट वापस आला पाहिजे. परंतु एआयच्या जो मुलीचा जो यांनी कांडकचरा केलाय तो यांच्या डोक्यातून तो भूत निघाला पाहिजे. तर हे अजून चांगलं होईल आणि लोकं जे आपलेच लोकांना मला असं वाटतं, की एका लोकांना आपल्याला सपोर्ट करायला पाहिजे, की वापस आल्या वगैरे पाहिजे म्हणून. आपल्याच लोकांना आपण टीका करणं हे चुकीचं नाही. फक्त जी गोष्ट चुकीची आहे, मतलब जसं तो एआयची मुलगी वगैरे ते चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. परंतु त्यांचा अकाउंटच गेला, चांगला झाला, हे बंद झालं. असं बोलणं थोडं वेगळं नाही वाटत का? आपलेच मराठी लोकं आहेत ना, आपलेच लोकं आहेत ना, सोडा ना, सोडा ना. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचा ह्याच्यावर काय मत आहे एआयची मुलगी वगैरे, वगैरे. तुम्हाला सुद्धा आपली एआयची मुलगी, एआयची बायको, एआयची फला-फला-फलारा, एआयची एक्स, एआयची व्हॉटएव्हर. तुम्हाला एआयची तुम्ही कंट्री सुद्धा निर्माण करू शकता. एआयचा महाराष्ट्र सुद्धा तुम्ही निर्माण करू शकता. एआयचा प्रधानमंत्री सुद्धा तुम्ही क्रिएट करू शकता. तुम्हाला सुद्धा हे गोष्टी करायच्या आहेत का? नक्की मला कमेंटमध्ये सांगा. थँक यू सबस्क्राईब टू माय चॅनल.